नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीची प्रोसेस कधी चालू होणार आहे हा प्रश्न सगळेच अभियोग्यताधारक विचारत आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेऊया की एक्झाम ही शिक्षक भरतीची प्रोसेस केव्हा चालू होऊ शकते. शिक्षक भरतीची प्रोसेस चालू होण्या अगोदर काही गोष्टी ह्या होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, इथे तुम्हाला लक्षात येईल संच मान्यता फायनल होणं गरजेचं आहे. समायोजन, जे अतिरिक्त शिक्षक आहे संच मान्यतेनुसार त्यांचं समायोजन करणं गरजेचं आहे. समायोजन करत असताना ज्या बदल्या होणार आहे त्या जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा अशा दोन्ही प्रकारातल्या बदल्या करणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर रिक्त जागा किती आहे, ती बिंदू नामावली कशी आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे जाहिरात बघायला मिळणार आहे. सो थोडक्यात बघूया याबद्दलचं अपडेट आतापर्यंतचं काय आहे. इकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती टीईटी बघा ह्या वर्षी 2दा होणार आहे. तुमच्यापैकी कोणी मित्र असेल तर त्यांना लगेच कळवा, इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच 20 फेब्रुवारी 2026 पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये चालू होते. बॅचचं नाव आहे द्रोणा बॅच 9.0, ज्यामध्ये सेपरेट पण तुम्हाला बॅचेस बघायला मिळतील पेपरनुसार आहे. त्याचबरोबर तुम्हाला टीईटीची पेपर 1 पेपर 2 ची म्हणून रेकॉर्डेड बॅच सुद्धा बघायला मिळेल. दोन्ही बॅचेसला तुम्ही जुने विद्यार्थी आमचे शिक्षक भरतीचे असाल तर 50% ऑफ आहे. TT 50 नावाचा कोड वापरू शकता. बॅचेस आणि ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, डायरेक्ट डाउनलोड करा, हवी ती बॅच परचेस करा. शंका असेल तर गेलेल्या नंबरवरती कॉल करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. त्यातलं बघा, एक GR 30 जानेवारी 2026 आला होता. ह्या GR नुसार तलिस्मा कंपनीला आता ही मुदतवाढ देऊन तिलाच ह्या शिक्षक भरतीची प्रोसेस राबवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. ही प्रोसेस झाली. दुसरी प्रोसेस साम टीव्हीला बातमी आलेली आहे, 10 फेब्रुवारीपर्यंत संच मान्यता अंतिम होणार आहे. 10 फेब्रुवारी आता अपकमिंगच आहे. संच मान्यता अपडेट झाल्यानंतर पुढची प्रोसेस होते. कोणती प्रोसेस होते? अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणं आहे. अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करताना लक्षात घ्यावं लागेल आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदली करावी लागणार आहे. आता ह्या शिक्षकांची जेव्हा जिल्हा अंतर्गत जिल्हा बदली होणार आहे, ते ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी किती जागा अजून रिक्त आहे, ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणी किती जागा रिक्त आहे, त्या रिक्त जागेचा पाठपुरावा प्रत्येक संस्थेला करावा लागणार आहे. त्या रिक्त जागेनंतर तुम्हाला रोस्टर अपडेट करावं लागेल. बिंदू नामोली पद्धतीने कोणत्या प्रवर्गासाठी जागा रिक्त आहे ते पण तुम्हाला शोधावं लागणार आहे, काढावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जाहिरात तयार करून जाहिरात द्यावी लागणार आहे. सो ह्या प्रोसेसला वेळ लागणारच आहे. त्यानंतर शिक्षकांच्या बदल्या 31 मे पूर्वी करायचं असं सुद्धा आता शिक्षण विभागाने ठरवलेलं आहे. मग आता यामध्ये 2 गोष्टी होऊ शकतात. त्यातली पहिली गोष्ट काय, रिक्त जागा कधी कळणार तुम्हाला? जेव्हा हे सगळी प्रोसेस कंप्लीट होईल, म्हणजेच 31 मे पर्यंत तुमची बदली होणार आहे. मग बदली होणार आहे, ही बदली ऍक्च्युली प्रॅक्टिकली ह्या डेटला होणार आहे. कारण हे जे एज्युकेशनल इयर चालू आहे, हे एज्युकेशन इयरमध्ये बदली करता येणार नाही. हे संपल्यानंतर शिक्षकांना दुसरीकडे नियुक्ती करावी लागणार आहे. पण तत्पूर्वी असं लक्षात घ्या की ए नावाची संस्था आहे आणि यामध्ये 2 शिक्षक अतिरिक्त जर असतील तर ह्या शिक्षकांचं काय करावं लागणार आहे? समायोजन करावं लागणार आहे 2 पद्धतीमध्ये, आंतरजिल्हा किंवा जिल्हा अंतर्गत. मग यांचं समायोजन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कळणार आहे की रिक्त जागा किती असणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं समायोजन होईल त्या ठिकाणी किती रिक्त जागा आहेत त्यानुसार, आणि या ठिकाणी ऑलरेडी रिक्त जागा किती आहे, म्हणजे त्या विषयासंदर्भात असेल, त्या खंडासंदर्भात असेल. इतिहास या विषयाचा शिक्षक 2-2 आहेत, गणित बुद्धिमत्ताचे 2-2 आहेत, पण मात्र भूगोलचा इथे शिक्षक नाहीये. सो ही रिक्त जागा आपल्याला कळणार आहे. ही रिक्त जागा कळल्यानंतर ती कोणत्या प्रवर्गासाठी हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर जाहिरात द्यावी लागणार आहे. सो यामध्ये असं होऊ शकतं कदाचित मार्च फेब्रुवारीला, आता 10 फेब्रुवारीपर्यंत संच मान्यता अपडेट होईल. अंतर्गत आणि जिल्हा अंतर्गत बदलीचे सगळे निकष तपासून साधारणतः फेब्रुवारी एंड पर्यंत किंवा मार्चच्या 15 दिवसापर्यंत ही प्रोसेस कंप्लीट झाली तर मार्च मध्ये जाहिरात येऊ शकते, जर असं ठरलं तर. अदरवाईज पूर्णच प्रोसेस कंप्लीट करायची असेल तर 31 मे आहे, 31 मे पर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. पण माझ्या माहितीप्रमाणे 31 मे पर्यंत थांबायची गरज पडणार नाहीये. का? कारण 31 मे नंतर पुढचं एज्युकेशनल इयर चालू होतं, त्यानंतर जर जाहिरात आली त्यानंतर प्रोसेस चालली तर खूप लांबेल ती प्रोसेस. सो कमीत कमी मिड मार्च मध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. अजूनपर्यंत जाहिरात काय येणार नाही, कारण ह्या 3 गोष्टी जोपर्यंत अपडेट होत नाही तोपर्यंत रिक्त जागाच कळणार नाही. रिक्त जागा कळल्याच नाही तर जाहिरात द्यायची कशी? सो ह्या 3 जागांसंदर्भात, 3 गोष्टींसंदर्भात जेव्हा अपडेट होईल तेव्हाच येईल. आता ह्या 3 गोष्टी करत असताना फक्त बदलीची एक मोठी प्रोसेस आहे, ही प्रोसेस करणं फक्त थोडा क्रिटिकल आहे. पण ही बदलीची प्रोसेस सपोज आता त्यांनी बदली 15 मार्च पर्यंत कोणता शिक्षक कुठे जाणार आहे, कुठे वर्ग होणार आहे, कुठे नियुक्ती होणार आहे, कुठून कमी होणार आहे हे जरी ठरवलं तरी पण आपल्याला ऍटलिस्ट कळेल की जिथून जाणार आहे तिथे किती जागा रिक्त आहे, जिथे जाणार तिथे किती जागा रिक्त आहे. ह्या रिक्त जागांचा जर आयडिया जरी आली ना तर रोस्टर अपडेट करून बिंदू नामोली पद्धतीने इथे रिक्त जागा कळू शकतात. मग हे जर करायचं म्हटलं तर कदाचित मिड मार्च जाणार आहे.
पण ह्या 3 गोष्टी मात्र अपडेट कराव्या लागतील. त्याच्यानंतरच ती संस्था जागा रिक्त किती आहे आणि कोणत्या प्रवर्गाच्या हे काढू शकते आणि जाहिरात येऊ शकते. सो विद्यार्थी मित्रांनो, याला थोडा वेळ लागणारच आहे. लक्षात घ्या तुम्ही. आता तलिस्मा कंपनीला हे सगळं अपडेट करायला लावलं आहे. ती ऑनलाईन पद्धतीने बदल्या करणार आहे. त्यानंतरची ह्या सगळ्या प्रोसेस आहे. सो वेट अँड वॉच करूया. तरी पण अपेक्षित आहे की मिड मार्चपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. प्रॅक्टिकली बदल्या ह्या 31 मे पर्यंत चालू राहतील. पण तत्पूर्वी ॲटलिस्ट कळेल तरी आपल्याला किती जागा रिक्त आहे. सो माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याबद्दलची अपडेट तुम्हाला मी वेळोवेळी देत असतो. ही अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि जाताना परत एकदा सांगतो, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवीन बॅच 20 फेब्रुवारीपासून चालू होते. तुमच्या मित्रांना नक्की कळवा. ह्या बॅचेस जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण आहे आणि फक्त रेकॉर्डेड सुद्धा बॅचेस अवेलेबल असणार आहे. सो नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. शंका असल्यास या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. काही मनात प्रश्न असले कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.